मंडळी, आपल्या देशात सध्या 5,500पेक्षा जास्त IAS अधिकारी आहेत। एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 350पेक्षा जास्त IAS अधिकाऱ्यांची फौज तैनात आहे। पण तरीही एक साधा प्रश्न आहे, या 350 पैकी किती अधिकाऱ्यांची नावं सर्वसामान्यांच्या जिभेवर असतात हो? किती अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर अख्खा महाराष्ट्र हळहळतो? आणि असा कोणता अधिकारी आहे ज्याचे थेट पंढरपूरच्या वारीत तुकोबांच्या वेशातले पोस्टर्स वारकरी आपल्या छातीशी लावून फिरतात? उत्तर आहे तुकाराम मुंडे। राजकारणी येतात आणि जातात, योजनाही कागदावर येतात आणि विरून जातात, पण जेव्हा एक प्रामाणिक अधिकाऱ्याच्या धाकामुळे लेकराला शुद्ध दूध, रुग्णाला मेडिकलमध्ये योग्य औषध आणि हॉटेलमध्ये स्वच्छ अन्न मिळतं, तेव्हा सामान्य माणूस त्या अधिकाऱ्याला साक्षात देव माणूस मानतो। तुकाराम मुंडेंनी फक्त कायदेच पाळायला लावले नाहीत, तर सामान्यांच्या जगण्याला सुरक्षिततेची हमी दिली आहे। म्हणूनच भोळे बाबडे वारकरी तुकाराम मुंडेंचे पोस्टर्स घेऊन वारीला निघालेत। यावरूनच तुकाराम मुंडेंनी महाराष्ट्रासाठी काय केलंय आणि महाराष्ट्र त्यांना किती मानतोय हे सिद्ध होतं। आजच्या या व्हिडिओत मुंडेंची तीच कामं पाहूयात ज्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलं। कारवाया, छापे आणि अटक या पलीकडे मुंडेंचा थेट सर्वसामान्यांच्या जगण्यावर कसा प्रभाव पडला याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी प्रसाद आणि तुम्ही पाहतायत न्यूज 18 मराठी। सुरुवात तुमच्या आमच्या सकाळची होती त्या दुधापासून करूयात। आपला महाराष्ट्र दररोज 8 कोटी रुपयांचं 20 लाख लिटर दूध पीत होता, असे धक्कादायक आकडे समोर येत आहेत। खुद्द अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विधानसभेत सांगितलं होतं की राज्यातील दूध संकलनात 20 ते 25% घट झाली आहे। आता एका मिनिटासाठी फक्त विचार करा, मुंडेंनी धाडी टाकल्या म्हणून काय महाराष्ट्रातल्या गाई म्हशींनी दूध देणं कमी केलं होतं का? तर अजिबातच नाही। मग हे 25% दूध कुठे गायब झालं? अर्थातच ते दूध गाई म्हशींचं नव्हतं, तर ते अन्न माफियांनी केमिकल वापरून तयार केलेलं सिंथेटिक म्हणजेच बनावट दूध होतं। मुंडेंनी पुरवठा साखळीवर पाय ठेवल्यामुळे हे विषारी दूध बाजारात यायचं बंद झालं। मुंडेंच्या आधीची व्यवस्था काय होती? दुधात डिटर्जंट, युरिया, शॅम्पू आणि हानिकारक केमिकल्स मिसळून पांढऱ्या दुधाचा काळा बाजार राजरोसपणे सुरू होता। पण आता मुंडेंच्या धडाकेबाज कारवाया सुरू झाल्यात आणि बाजारातून बनावट दूध चक्क गायब झालं। आज 20 ते 25% दुधाचा पडलेला तुटवडा हा मुंडेंचा दरारा दाखवतो। मुंडेंनी कित्येक निष्पाप लेकरांच्या पोटात हे पांढरं विष जाण्यापासून रोखलंय, हेच खरंय। आता वळूयात औषध क्षेत्रातल्या काळ्या बाजाराकडं। तिथं मुंडेंच्या आधीची व्यवस्था काय होती? महाराष्ट्रातल्या हजारो मेडिकल स्टोर्समध्ये मुख्य फार्मासिस्ट कधी पाहायलाच मिळत नव्हता। फक्त त्याची पदवी भाड्यानं आणून अडाणी पोरांच्या जीवावर औषधांची दुकानं थाटली जायची। पैशाच्या हव्यासापोटी अतिशय घातक औषधं, गर्भपाताच्या गोळ्या आणि झोपेची औषधं कोणत्याही डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय राजरोस विकली जायची। इतकंच काय, तर बडी हॉस्पिटल सुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांना त्यांच्याच इन हाऊस मेडिकलमधून छापील किमतीत औषधं घेण्याची सक्ती करायची। पण जेव्हा तुकाराम मुंडेंनी सूत्र हातात घेतली तेव्हा औषध विश्वातील या हुकुमशाहीचे आणि लूटमारीचे अक्षरशः वाभाडे निघालेत। मुंडेंनी थेट आदेश काढला, हॉस्पिटलची सक्ती बेकायदेशीर आहे। रुग्णाला बाहेरील कोणत्याही जेनेरिक किंवा मेडिकलमधून स्वस्त औषध घेण्याचं स्वातंत्र्य आहे। या एकाच निर्णयाने सामान्यांची होणारी आर्थिक लूट पूर्णपणे थांबली। त्यांनी रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या संशयास्पद औषधांच्या वितरणावर तत्काळ बंदी आणली। 100% आजार बरा करू असा खोटा दावा करणाऱ्या आणि आक्षेपार्ह जाहिराती करणाऱ्या बोगस कंपन्यांना त्यांनी असा काही चाप बसवला की लोकांची पैशाची आणि आरोग्याची फसवणूक एका रात्रीत थांबली। मुंडेंच्या याच कायद्याच्या धाकामुळे आज काळे धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। दुकानात परवानाधारक फार्मासिस्ट असल्याशिवाय शटर उघडण्याची हिंमत आज होत नाहीयेत। थोडक्यात सांगायचंच तर तुकाराम मुंडेंनी आपल्या ॲक्शन मोडमधून अन्न आणि औषध माफियांना एक स्पष्ट आणि कडक संदेश दिलाय की या महाराष्ट्रात गरिबांच्या आरोग्याशी केलेला खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही। मुंडेंनी फक्त मेडिकलच नाही
तर हॉटेल चालकांनाही कित्येक नियम कंपल्सरी केलेत. बाहेरून पॉश आणि चकचकीत दिसणाऱ्या हॉटेल्सच्या पडद्यामागे काय चालत होतं? फ्रीजमध्ये सडलेलं मांस, मुदत संपलेले चायनीज सॉस, झुरळ, उंदीर फिरणारी भांडी आणि सगळ्यात भयंकर म्हणजे शेकडो वेळा उकळलेलं तेच पाम तेल, ज्याला विज्ञानाच्या भाषेत टोटल पोलर कंपाऊंड म्हणतात, जे शरीरात गेलं की थेट कॅन्सरचाच विळखा बसतो. मुंडेंनी हे सगळं वेळीच रोखलं. मुंडेंनी सिस्टममधील पळवाट बंद करण्यासाठी पहिलाच आदेश काढला की इथून पुढे जिथे कुठे धाड पडेल तिथं 1-1 सेकंदाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होईल. कशासाठी? जेणेकरून नंतर कोणताही भ्रष्ट अधिकारी अंतर्गत तडजोड करून केस दाबू शकणार नाही. म्हणून मुंडेंनी बड्या ब्रँड्सना सुधारण्यासाठी कोणत्याही इम्प्रूव्हमेंट नोटीस देण्याचा टाइमपास केला नाही. त्यांनी थेट अन्न सुरक्षा कायद्याच्या कलम 32 नुसार स्टॉप बिझनेस नोटीस काढली आणि मुंबई पुण्यातील नामवंत हॉटेल्सच्या शटरला त्यांनी जागेवर टाळं ठोकलं. या एकाच धडाक्याचा परिणाम असा झाला की 5 स्टार हॉटेल्सचे मालक तर सोडूनच द्या, पण खानावळी चालवणाऱ्यांना आणि गल्लीतल्या ढाब्यावाल्यांनाही कळून चुकलं की जर अन्न शिजवताना ग्राहकांच्या आरोग्याशी गद्दारी केली तर तुकाराम मुंडे करिअर आणि लायसन्स दोन्ही मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. सामान्य माणसाला हॉटेलमध्ये ताट समोर आल्यावर जे सुरक्षिततेचं समाधान मिळतं ना, ते या एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या धाकामुळे मिळतंय. शेवटी एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते, या महाराष्ट्राच्या मातीला तुकाराम या नावाचं एक वेगळाच अतीव आणि आदरयुक्त इतिहास आहे. कित्येक शतकांपूर्वी संत तुकोबांनी आपल्या अभंगातून महाराष्ट्राला विवेक दिला. त्यांनी दांभिकतेवर प्रहार केला आणि सामान्य माणसाला जगायचं कसं हे शिकवलं. समाज सुधारायचा असेल तर अन्यायाविरुद्ध बंड करावं लागतं, हा विचार आपल्याला तुकोबांनी दिला. आणि आज कित्येक शतकांनंतर याच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या दुसऱ्या तुकारामानं प्रशासनाला न झुकणारा स्वाभिमानी बाणा आणि कर्तव्य दक्षता काय असते हे आपल्या कृतीतून दाखवून दिलं. व्यक्ती कुणी असू द्या, काळ कोणताही असू द्या, पण तुकाराम या नावाचे उपकार महाराष्ट्रावर अनंत आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.